नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे। अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे। या वर्षीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि आता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे त्यांना मदत करावी या उद्देशाने जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी सरकारकडून याआधी प्रति हेक्टर 8,500 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिले जात होते, परंतु आता ही मर्यादा वाढलेली आहे। ती म्हणजे आता प्रति हेक्टर 13,600 रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादेत सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे। मित्रांनो, याबाबत महाराष्ट्र सरकारने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती देखील दिलेली आहे। त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे या पावसामुळे नुकसान झालेले आहे त्यांच्यासाठी सरकारकडून मदत होणार आहे। याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13,600 रुपये हे 3 हेक्टरच्या मर्यादेत दिले जाणार आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झालेले असले तरी आता सरकारकडून मिळणाऱ्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाळ्यात भाताचे पीक घेतले जाते, परंतु भाताचे पीक लावल्यानंतर काही दिवसांनी अत्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आपत्तीग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी मदत केली जाणार आहे। तर मित्रांनो, हे होते एक अतिशय असे महत्त्वाचे अपडेट। तर मित्रांनो, आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।